बघून घ्यावे। 1 वाटी रवा, 1 वाटी साखर, अर्ध केळं, 2-3 तुळशीची पानं, 5-6 काजू, अर्धी वाटी तूप, 7-8 बदाम आणि विलायची पावडर ती मी साखरेत वाटून घेतलेली आहे। सुरुवात करूया प्रसादाचा शिरा बनवायला। प्रथम टोप पहिला चांगला तापवू द्या। आता आपण त्याच्यामध्ये रवा टाकणार आहोत। आपण तूप टाकलं, त्यानंतर रवा टाकला। रवा चांगला 6 मिनिटं व 15 मिनिटं जरा गुलाबी कलरचा होईपर्यंत त्याला चांगलं भाजून घ्या। चांगलं भाजून झालेलं आहे, हे बघा असं गुलाबी कलरचा होईपर्यंत भाजायचं त्याला। नंतर त्याच्यामध्ये हे काजू, हे बदाम आणि हे केळं हे साहित्य टाकून चांगलं परतून घ्या त्याला। आता रवा आपला चांगला भाजून झालेला आहे। काजू, बदाम, केळं हे बघा असा गुलाबी रंग झालेला आहे त्याचा। त्याच्यामध्ये आपण पाव लिटर दूध टाकायचं। 1 वाटीला पाव लिटर बसवतो। हे चांगलं असं हलवून घ्या। आपण दूध टाकलंय, त्याला कम से कम 5 मिनिटं 4 मिनिटं ठेवली तरी चालेल, ते तयार होईपर्यंत। 4 मिनिटांनी आपण परत काढूया आणि हलवूया। आपला रवा हे बघा मस्त फुललेला आहे। आता याच्यामध्ये आपण साखर घालूया। तुम्हाला जेवढं गोड हवं आहे तसं टाका। कमी गोड असेल तर कमी टाका 1 वाटीपेक्षा, आणि जास्त गोड असेल तर पूर्ण वाटी टाकली तरी